नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 24 जुलै 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नुकतीच कितव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे? तर नुकतंच 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2020 जे की कोरोना संक्रमणामुळे 2 वर्ष त्यांचं वितरण लांबलेलं होतं, ते यावर्षी आता घोषित करण्यात आलेले आहेत. तर त्या अगोदर आपण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची बेसिक माहिती पाहूया. 1954 मध्ये स्थापित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे प्रशासित केले जातात. पहिल्यांदा हे पुरस्कार 10 ऑक्टोबर 1954 ला देण्यात आले होते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे पुरस्कार सर्व भारतीय भाषांमधील चित्रपटांना दिले जातात. आणि या वर्षीचे पुरस्कार जे आहेत ते 2020 या वर्षातल्या चित्रपटांसाठीचे आहेत, कारण की कोविड-19 संबंधित विलंबामुळे या वर्षीच्या समारंभामध्ये 2020 मधील चित्रपटांना सन्मानित करण्यात आलेला आहे. चित्रपट निर्माते विपुल शाह यांच्या नेतृत्वाखालील 10 सदस्य ज्युरीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे, हे आपण लक्षात ठेवणार आहात. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबाबतचे महत्त्वाचे पॉइंट जर आपण पाहिले तर त्यामध्ये पहिला सर्वोत्कृष्ट चित्रपट जो आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, तो आहे श्यामची आई, जो की पहिला मराठी चित्रपट देखील ठरला होता. आणि याचे निर्माता आणि दिग्दर्शक होते प्र.के. अत्रे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट जो होता तो म्हणजे मिर्झा गालिब होता, आणि तो पहिला हिंदी चित्रपट होता. आणि तिसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट जो होता तो म्हणजे पथेर पांचाली, जो की पहिला बंगाली चित्रपट ठरला होता. तर हे आपण लक्षात ठेवणार आहात. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे, आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सुरराई पोत्रू या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 सुरराई पोत्रू याचं योग्य उत्तर आहे. तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सुरराई पोत्रू या तामिळ चित्रपटाला घोषित झालेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप एक सुवर्णकमल आणि 2.5 लाख रुपये प्रत्येकी असं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यामध्ये पर्यायांबद्दल आपण स्पष्टीकरण पाहूया. तर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ठरलेला आहे तान्हाजी. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे सुमी या मराठी चित्रपटाला. आणि सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तो तुलसीदास ज्युनियर या चित्रपटाला मिळालेला आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जो आहे तो सूर्या आणि अजय देवगण या दोघांना संयुक्तरित्या मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 योग्य, हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच सूर्या आणि अजय देवगण यांना हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार सुरराय पोत्रू या चित्रपटासाठी सूर्या आणि तान्हाजीसाठी अजय देवगण या दोघांना संयुक्तरित्या घोषित झालेला आहे. त्याचबरोबर इतर महत्त्वाचे पुरस्कार जर आपण पाहिले तर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अपर्णा बालमुरली हिला सुरराय पोत्रूसाठी मिळालेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार बिजू मेनन याला मिळालेला आहे, जो की अय्यप्पनम कोशियम या चित्रपटासाठी मिळालेला आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार लक्ष्मीप्रिया चंद्रमौळी हिला शिवरंजनियम इनमशिला पेंगलम साठी मिळालेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या चित्रपटाला 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार घोषित झाला आहे? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तो गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला घोषित झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 गोष्ट एका पैठणीची याचं योग्य उत्तर आहे. तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला घोषित झालेला आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटांना घोषित झालेले इतर पुरस्कार जर आपण पाहिले तर त्यामध्ये सामाजिक विषयावरील चित्रपटाचा पुरस्कार फनरल या मराठी चित्रपटाला घोषित झालेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार सुमी या मराठी चित्रपटाला घोषित झालेला असून सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला घोषित झालेला आहे. आणि शेवटचा म्हणजे सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी साऊंड डिझायनर या गटामधून मी वसंतराव या मराठी चित्रपटाला हा पुरस्कार घोषित झालेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे,
68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार अनिश मंगेश गोसावी, आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर या तीनही मराठी कलाकारांना घोषित झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर याचं योग्य उत्तर आहे. तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार अनिस मंगेश गोसावी तक्तक या मराठी चित्रपटासाठी आणि आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर यांना सुमी या मराठी चित्रपटासाठी घोषित झालेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि दोनही चित्रपट जे आहेत ते मराठी चित्रपट आहेत आणि त्यातील जे बालकलाकार आहेत ते तीनही बालकलाकार मराठी बालकलाकार आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म फ्रेंडली राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला घोषित झाला आहे? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म फ्रेंडली राज्य पुरस्कार जो आहे तो मध्य प्रदेश या राज्याला घोषित झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश याचं योग्य उत्तर आहे. तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म फ्रेंडली राज्याचा पुरस्कार मध्य प्रदेश या राज्याला घोषित झालेला आहे. तर मोस्ट फिल्म फ्रेंडली राज्य विशेष उल्लेख जो आहे तो उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्याला घोषित झालेला आहे. हे आपण लक्षात ठेवणार आहात. यानंतर पुढचा प्रश्न आहे 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक कोण ठरला आहे? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार राहुल देशपांडे या मराठी व्यक्तीला मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार मी वसंतराव या मराठी चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना घोषित झालेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटांना घोषित झालेले पुरस्कार आपण पाहूया. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफीचा जो पुरस्कार आहे साऊंड डिझायनरसाठी तो अनमोल भावे यांना मी वसंतराव या चित्रपटासाठीच देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विशेष ज्युरी उल्लेख पुरस्कार जो आहे तो जून या मराठी चित्रपटासाठी अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि अवांछित आणि गोदाकाठ या मराठी चित्रपटासाठी अभिनेता किशोर कदम या मराठी व्यक्तींना हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जो आहे तो सच्चिदानंदन के.आर. यांना देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 सच्चिदानंदन के.आर. याचं योग्य उत्तर आहे. तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार ए.के. अय्यप्पनम कोशिवम या मल्याळी चित्रपटासाठी दिग्दर्शक सच्चिदानंदन के.आर. यांना घोषित झालेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप सुवर्ण कमळ आणि 2.5 लाख रुपये रोख असं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि पर्यायांबद्दल आपण स्पष्टीकरण पाहिलं तर विवेक दुबे हे फनरल या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अमोल वसंत गोळे हे सुमी या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. आणि शंतनू गणेश रोडे हे गोष्ट एका पैठणीची या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे, ज्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये पुरस्कार मिळालेले आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला घोषित झाला आहे? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार जो आहे तो सुरराई पोत्रू या चित्रपटाला घोषित झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 सुरराई पोत्रू याचं योग्य उत्तर आहे. तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार जो आहे तो सुरराई पोत्रूसाठी शालिनी उषा नायर आणि सुधा कोंगारा यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद लेखक जो पुरस्कार आहे तो मंडेला या चित्रपटासाठी, जो की तामिळ चित्रपट आहे, त्यासाठी निर्माता वाय नॉट स्टुडिओ आणि दिग्दर्शक मॅडोनी अश्विन यांना सुवर्ण कमळ आणि 1,25,000 प्रत्येकी असा जाहीर झालेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार वेगळा आणि सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद लेखक हा पुरस्कार वेगळा, हे देखील लक्षात ठेवणार आहात. यानंतर पुढचा प्रश्न आहे 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरलेल्या सुमी या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरलेल्या सुमी या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल वसंत गोळे हे आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 1 अमोल वसंत गोळे याचं योग्य उत्तर आहे. तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरलेला आहे सुमी, जो की मराठी चित्रपट आहे आणि त्याचे निर्माता आहेत हर्षल कामत एंटरटेनमेंट आणि दिग्दर्शक आहेत अमोल वसंत गोळे आणि यांना सुवर्ण कमळ आणि प्रत्येकी 1.5 लाख रुपये रोख रक्कम या पुरस्कारांतर्गत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर फनरल हा जो मराठी चित्रपट आहे त्याचे दिग्दर्शक आहेत विवेक दुबे. सुमी हा मराठी चित्रपट आहे त्याचे दिग्दर्शक आहेत अमोल वसंत गोळे
गोष्ट एका पैठणीची हा मराठी चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शक आहेत शंतनू गणेश रोडे आणि तान्हाजी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत ओम राऊत, जे की सर्व मराठी व्यक्ती आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे, ज्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये पुरस्कार मिळालेले आहेत. आणि यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले आहेत? तर याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. दुसरा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या कांद्याच्या भौगोलिक मानांकन प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे? तर याचं उत्तर आहे अलिबागचा पांढरा कांदा. तिसरा प्रश्न होता, महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार होणारं राज्य कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे राजस्थान. चौथा प्रश्न होता, फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? तर याचं उत्तर आहे गौतम अदानी. पाचवा प्रश्न होता, 42वे मराठवाडा साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे घनसावंगी. सहावा प्रश्न होता, कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिली डिजिटल लोक अदालत सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. सातवा प्रश्न होता, 2028च्या उन्हाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत? तर याचे उत्तर आहे लॉस एंजल्स, अमेरिका. आठवा प्रश्न होता, कोणत्या बँकेला दुसऱ्यांदा युरोमनीने जगातील सर्वोत्कृष्ट एसएमई बँक म्हणून घोषित केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर लिमिटेड. नववा प्रश्न होता, पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं ला गणेशन. आणि 10वा प्रश्न होता, रेपोस पे आणि फेप गिटल या ऍपचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर या प्रश्नाचं उत्तर होतं नारायण राणे. आणि यानंतर आता आपण कालच्या सराव प्रश्नांबद्दल माहिती घेऊया. तर कालचा सराव प्रश्न होता, राष्ट्रपती निवडणूक 2022 बद्दल तुम्हाला योग्य विधान निवडायचं होतं आणि यामधील सर्व विधाने योग्य होते, म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व योग्य याचं योग्य उत्तर आहे, जे की सर्वांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि त्यानंतर आजचा सराव प्रश्न पाहूया. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबद्दल योग्य पर्याय निवडायचा आहे. यामधलं पहिलं विधान आहे, पहिल्यांदा 1954 साली वितरित करण्यात आले. दुसरं विधान आहे, पहिल्या सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा मान मराठी चित्रपटाला मिळाला आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे, सर्वोत्कृष्ट चित्रपटाला पुरस्कार स्वरूपामध्ये सुवर्ण कमळ आणि 2.5 लाख रुपये देण्यात येतात. आणि चौथं विधान आहे, 2020 साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट तान्हाजी ठरलेला आहे. तर यातलं योग्य उत्तर जे असेल ते तुम्ही खालील पर्यायांमधून निवडायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि यानंतर आपल्या पीडीएफ बद्दल माहिती घेऊया. आपल्या पीडीएफ एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचे पीडीएफ आहेत. ज्यांना खरेदी करायचे असतील त्यांनी खालील क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि राष्ट्रीय पुरस्कार जे आहेत ते तुम्हाला पीडीएफ मध्ये पाहायला मिळतील, कारण की एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं ते शक्य नाहीये, कारण की पुरस्कार भरपूर असतात आणि त्याच्याबद्दल कॅटेगरी, दिग्दर्शक ह्या सर्व गोष्टी खूप जास्त असतात, जे की आपण एका व्हिडिओमध्ये ते कव्हर करू शकत नाहीत. त्यामुळे ते तुम्ही वाचून त्याचा पूर्णतः अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर विकिपीडियाची माहिती देखील घेणं गरजेचं आहे, कारण की त्या ठिकाणी देखील त्याची भरपूर माहिती आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.